देती ग्वाही। मग ही भ्रांती काढण्यासाठी कुठेतरी या जीवाला नतमस्तक व्हावं लागेल। मग भ्रांती काय आहे तर देव कोणीतरी वेगळा आहे आणि मी कोणीतरी वेगळा आहे। मग हा जसा जीव बाहेर येतो आईच्या गर्भातून तेव्हा माझं 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 करत बसतो, मी हे करतो, मी हे ते करतो, माझ्यामुळे हे सगळं चालतं। पण देव काय सांगतोय, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिविल, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका। तर ते भजन चुकवायचं नाहीये आणि देवे दिला देह भजन गोमटा, तो या फाटा झाला बाधिकेचा। बाधा एवढी बेकार झालीये या माणसाला की त्यांनी याला व्यापून ठेवलेले आहे। याला ही पहिल्या जन्मजन्मीचे कर्म आहे याच्या मागे आले म्हणून ही बाधा झालेली। जन्मजन्मीचे दुःख म्हणजे ते की कर्म याच्या वाट्याला आलेले आहे आणि त्याच्यामुळे ह्या क्रांती झाली की मीच कोणीतरी वेगळा आणि माझ्या मीच सगळं करतोय। पण खरं ते झाडाचं पान देखील भगवंताच्या सत्तेने हलत नाहीये। मग तुम्ही आम्ही कोण आहे, मग आपल्यामध्ये देखील भगवंत आहे, मग तो जाणून घ्यायचा आहे। मग काय सांगितलंय, पै गगन जेवढे जैसे, गगनी पवन गगनी एवढाची असे आणि सहज हलविला वेगळा दिसे, एरवी तोची गगन तोची तो। मग काय झालंय, गगन जेवढा आहे गगनाचा काय विस्तार आहे आपण सांगू शकतो का, तोंडावाटे सांगू शकतो का, एवढा विस्तार आहे। मग भगवंत पण तेवढाच आहे आणि प्राण देखील तेवढाच आहे। मग सगळं जे आहे हे भगवंताच्या सत्तेने चाललेलं आहे। पण माणसाचा हा भ्रम आहे, मग हा भ्रम काढण्यासाठी कुठेतरी याला शरण जावं लागेल। पण हा शरण न जाता हा नको ते मार्ग पत्करतोय, नको त्या ठिकाणी जातोय, नको ते धंदे करतोय। याचे कारण या जीवाचं चुकत नाहीये, कारण इथे सांगणारा कोणीतरी भेटत नाहीये। सांगणारे जर सांगितलं बाबांचे शब्द, सांगणारा जर ठिकाणावर असेल तर ऐकणारा देखील कळून घेईल। म्हणून सांगणाऱ्याने जर पहिले नीट सांगितलं पाहिजे आणि आपलं तेच झालंय, आपल्याला सांगणारे नीट भेटले नाहीये। क्षमासवी आपलं म्हणजे माझं झालंय, तुमचं नाही सांगत मी, माझ्या वाटेला तेच झालंय की मला सांगणारे भेटले नाही। इतके दिवस काय झालं की मी पण लहानपणापासून माळकरी आहे, पण हा मार्ग माहिती नव्हता। नवे आनंद संप्रदाय काय हाच माहिती नाहीये। मग आनंद संप्रदायाचा आपल्या कानावर का नाही आलं, जेणेकरून म्हणजे ते लपवण्याचा प्रयत्न केला माझ्या वाटून। मग तो लपवण्याचा प्रयत्न किंवा भले नसेल लपवण्याचा, पण मला कळलं नाही। मग हे कधी मार्ग भेटला की जेव्हा लग्न झालं, म्हणजे मी 30व्या वर्षी हा मार्ग मला सापडला आणि हा म्हणजे ती वेळ तर गेली फुकटच। आणि त्याच्यानंतर हा खरा मार्ग म्हणजे काय झालं की स्वतःचा अनुभव आला पाहिजे। साधू संतांनी ते सांगितले की भगवंताचा अनुभव आतमध्ये आला पाहिजे। जसं तुम्हाला सगळ्याचा अनुभव आहे, जर ऍक्सिडेंट झाला, येता येता काय लागलं, तुम्हाला दुखतं, मिरची खाल्ली, त्याचा अनुभव आहे की नाही, तिखट लागते, लगेच सांगतात का 2 दिवसांनी सांगतात तिखट लागले म्हणून लगेच। मग तसा त्या भगवंताचा देखील अनुभव लगेच येतो, त्या नामाचा अनुभव लगेच येतो। मग ते नाम, मग ते भगवंताचं स्वरूप तुम्हाला बघण्यासाठी त्या साधू संतांना शरण जावं लागेल। म्हणून सांगतात तुकाराम महाराज या किल्ल्या या संता हाती दिल्या। मग तो ज्ञानेश्वरी आणि भागवत हे फक्त हे ज्ञान सांगण्याचा विषय आहे, पण देव समजण्याचा विषय साधू संतांकडे आहे। आणि जसं आपण बँकेमध्ये गेलो तर बँकच्या बुक मध्ये पैशाचा जो पासबुक आहे त्याच्यामध्ये पैशाची अमाऊंट असते, पण पैसे घेण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल, कॅशियर कडे जावं लागेल। मग तसंच आहे हे ज्ञानेश्वरी आणि भागवत आहे ना, हे फक्त तुम्हाला सांगतील त्यातून, पण तुम्हाला ते नुसते तुम्ही पैसे करत बसले तर त्या बुक मधून पैसे येणार का, त्याच्यासाठी तुम्हाला त्या बँकेच्या कॅशियर वाल्याकडेच जावं लागेल, टोकन घ्यावं लागेल त्याच्याकडून, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला ते पैशाची अमाऊंट तुमच्या हातात येईल। मग तसा भगवंत तुम्हाला ओळखून घ्यायचा आहे, नवे अनुभवायचा आहे, तर नुसते ज्ञानेश्वरी आणि भागवत वाचून होणार नाहीये। त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त संतांना शरण जावं लागेल। मग संत काय करतात तर संत तरी ते आपणासारखे तात्काळ तरी संत आपल्याला तसेच्या तसे बनवतात, त्यांच्यासारखे न लगती सायस जावे म्हणत आणि सुखे तो घरा नारायण, हा अनुभव तेव्हा येतो। मग संत आपल्याला नामरूपी तत्वज्ञान तुमच्या कानात पेरतात, कानी जे पेरले डोळा ते उगविले आणि व्यापक भरले तोची हरी। मग तो भगवंत ते संत काय एवढे उदार आहे की त्यांनी
हा भगवंत कसा आहे हे आपल्याला सहज आणि सोप्या मार्गात माझा सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी हा मार्ग तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला. आणि खरंच आज भाग्याचं वाटतं की आज या व्यासपीठावरून बसण्याचा देखील अधिकार त्यांच्यामुळे मला प्राप्त झाला. खरंच माझी सांगण्याची पात्रता नसताना मला आज हे गुरुवर्य मंडळी मला इथे बसवतात. मी काय सांगणार ज्ञानाच्या गोष्टी, पण साधू संतांनी माझ्या श्रीपाद बाबांनी जो मला अनुभव साक्षात माझा अनुभव मला करून दिला आणि त्यांचं सांगणार म्हणजे सांगायचंच आहे. आज जर तुम्हाला तुमच्या सद्गुरूंकडून जर भेटले, जी गोष्ट तुमच्या सद्गुरूंकडून तुमच्यापर्यंत पोहोचली आहे, तर का लाजायचं? आज कुठे जरी गेला तरी आज आपल्या बाबांचा झेंडा आपला कसा पुढे जाईल? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन ह्याची अम्मा करणे काम, बीज वाढवावे नाम. हे बीज वाढवण्यासाठी तू मामाला आपल्याला इथे या साधू संतांच्या मांडियाळ्यामध्ये एकत्र जमवले आणि बाबा आपल्याला लाभलेले आहेत. श्रीपाद बाबा असेच नाही कोणीतरी, इकडचा साधू नाही की कोणतरी किंवा तपस्या केली आणि त्याला आपण शरण गेलो. साक्षात आपल्याला सोपं करून सांगितलंय श्रीपाद बाबांनी. आणि या श्रीपाद बाबांनी एवढं सोपं करून सांगितलंय की त्या भगवंताची ओळख करून दिलेली आहे. जसं साधी उदाहरणं देऊन सांगितली बाबांनी की जसं या आईच्या गर्भाला म्हणजे आई जेव्हा स्त्री एखादी मुलगी एखादी नवीन लग्न झाल्यानंतर तिला दिवस जातात. मग ते दिवस झाल्यानंतर तिच्या महिन्यानंतर तिच्यामध्ये बदल होतो की नाही? होतो की नाही? मग तसा त्या भक्ती मार्गाला आपण लागतोय. मग भक्ती मार्गाला लागल्यानंतर तो बदल व्हायला नको. आपलं राग अहंकार हे वृत्ती नाहीसं नको व्हायला, जळायला नको. मग कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि खाईचं समाप्ती झाली जैसी. म्हणजे कापूर कसा आहे? अख्खेच्या अख्खे ट्रक आणले आणि त्याला अग्नी लावले तर काय शिल्लक राहील का कापण्याचं? काही राहणार नाही. मग तसं ते तत्वज्ञान या साधू संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलंय. आणि श्रीपाद बाबांनी एवढा मोठा अधिकार आहे त्यांचा. नवे माझा माऊलीचा अवतार सांगेन मी. माझ्या माऊलीचे अवतार आहेत श्रीपाद बाबा आणि यांनी हा मार्ग तुमच्या आमच्यापर्यंत सहज सोपा करून सांगितला. नाहीतर काय कळलं असतं? आपण पण असंच केलं असतो की देव कोणीतरी वेगळा आहे आणि आम्ही कोणीतरी वेगळे. आणि ही भ्रांती घालवण्यासाठी ही एवढी आहे. म्हणून नका काही करू, संत संग धरा आणि पूर्वीचा धोरा उगवेल. मग काय करायचंय? संत म्हणजे कोण आहेत? तेच नामस्मरण ते साधू संतांनी दिलेलं आहे आपल्याला, त्याला संत म्हणलेलं आहे. आणि आपण जर श्रीपाद बाबांना जर वस्तुरूपी किंवा आपण त्या मनुष्यरूपी बघत असेल तर नाही. ते त्यांच्या ज्ञानाला किंमत आहे. ज्ञान त्यांच्याकडे ते अनादी काळाचं ते तत्वज्ञान त्यांनी ते सोपं करून सांगितलंय. म्हणून बाबा सांगायचे मला विसरले तरी चालेल. एक तो शब्द बाबा काय सांगायचे, मला विसरले तरी चालेल पण त्या नामाला ते दिलेल्या तत्वाला विसरू नका. बरोबर ना? अजून एक त्याच्यातून दुसरं घ्यायचं की मला म्हणजे माझा मीपणा बाजूला काढा. मग तेव्हा तुम्हाला सत्याची ओळख होईल, त्या भगवंताची ओळख होईल. अरे जवळ कसं झालंय आपलं, देव सदा जवळ असे या लागो जल कैसे वेडे पिसे आणि पाहो जाता देशोदेशे, ज्याला समजला तो कधी कधी हसे. मग समजलं का आपल्याला? आपल्याला त्या साधू संतांच्या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने समजला. म्हणून आज आपण दुसऱ्यांना काय करतोय? आपण म्हणजे मी नावं ठेवेल, माझ्यासारखा निर्लज्ज किंवा बेईमान असेल तो मी नावं ठेवेल की याला कळला नाही किंवा त्या माणसाला कळला नाही. तुमचं नाही समजत, माझं सांगतोय की मी नावं ठेवेल. कारण सांगितले ना की ज्याला कळला तो गदगद असेल आणि ज्याला कळलाच नाही त्याला माहितीच नाहीये देव काय आणि त्याची प्राप्ती काय. मग ते काय झालंय की म्हणून असं मग काय सांगितले की हरणाच्या गर्भामध्ये हरणाच्या कस्तुरी असते नाभीमध्ये कस्तुरी असते आणि ती काय करते? हरिण वन फिट भटकते. काय करते? वन भटकते. कशासाठी? त्या कस्तुरीचा सुगंध एवढा येतो की ती अख्खं रान हुंकळून काढते. काय बोलतात त्याला? भटकत त्या शोधात, त्या कस्तुरीच्या शोधात ती अख्खं रान भटकते आणि त्या रानामध्ये भटकता तिच्या पायाला ठेस लागते किंवा ती शेवटी काय करते? अख्खं रान भटकल्यानंतर ती थकते आणि थकल्यानंतर काय होतं की तरी पण तिला त्या कस्तुरीचा शोध काय
लागत नाही, कस्तुरीचा ठाव ठिकाणा लागत नाही. आणि मग ती कस्तुरी शोधता शोधता शेवटी तिचं गतप्राण व्हायची वेळ येते आणि ती शेवटी मान टाकते. आणि मान टाकल्यानंतर तिला कळतं की अरे आपल्या बेंबीतच ती कस्तुरीचा वास आहे. हा कस्तुरीचा वास असे ज्याचं जवळी नसे ठाव त्यासी. अनेच्या गर्भी असे कस्तुरीचा वास नसे ज्यास त्यास ठाव. मग तसं झालंय की आपल्या जवळच देव आहे पण आपल्याला ठाव ठिकाणा नाही. मग त्याच्यासाठी शरण जावं लागेल. मग साधू संत हे आपल्या जवळच आहेत आणि मग कोणाला शरण जावं तर फक्त आणि फक्त साधू संतांना, सद्गुरूंना शरण जावं. ऐरा गेलेला कोणाला नाही. मग गुरु तर असे आपल्याला जागोजागी भेटतात. गुरु आहे ऐके घरोघरी पण शिष्याशी सदवस्तू मिळवली देती त्याची श्रीकृष्ण भगवंत मानिती सद्गुरू. मग सद्गुरू असे पाहिजे की ज्यांना तिन्ही याचं ज्ञान पाहिजे. त्याला भगवंताचं ज्ञान पाहिजे, शास्त्राचं ज्ञान पाहिजे आणि आतमध्ये प्रेमळ असायलाच पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये भेदच नसला पाहिजे. मग अशा सद्गुरूंना शरण जा. मग असे सद्गुरू जेव्हा काय करतात तर त्यांची भेट होते तेव्हा ते सद्गुरू तुम्हाला त्या भगवंताचं अनादी काळाचं जे तत्वज्ञान आहे ते कानी पेरतात. आणि कानी पेरल्यानंतर ते डोळा उगवल्याशिवाय राहतच नाही. जसं बी पेरल्यानंतर त्याचं वृक्ष झाल्याशिवाय राहील का? त्याला नित्य नियमाने पाणी दिलं आणि त्याची संगोपन केलं तर ते झाड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या झाडाला फुलं आली की ती फळामध्ये ठेवणार आणि तेच पुन्हा बी त्या फळामध्ये देखील आहे. म्हणजे ती पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरी शयनम जननी शयनम पुनरपि मरणम पुनरपि जननम जठरी जननी जठरी शयनम. मग असं झालेलं आहे की आपलं काय झालंय, आपण मरतोय आणि पुन्हा ते घटिका यंत्र चालूच आहे. आज जो जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस मरायचंच आहे. मग मरणाआधी सावध व्हावे. ही तर आपले साधून घ्यावे. जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया. मग हा उत्तम असा नरदेह तुम्हा मला जर आपल्याला भगवंताने दिलाय, देवे दिला देह भजन गोमटा. मग त्या भगवंताचं भजन करा ना. हा मग इकडे तिकडे का भटकताय? हा म्हणून धरा बळकट भाव तुम्हा पाशी आहे देव. कारे हिट्टा रानो राणी तुझा संतांशी जाऊनी. मग शरण जायलाच मागत नाहीये. देव कुठे आहे हे भ्रम झालेला आहे आणि याच्यासाठी कुठेतरी नतमस्तक व्हायचं आहे. आणि ते नतमस्तक होण्यासाठी कुठेतरी आपल्याला या मांडियाळीमध्ये यायचं आहे. मग जेव्हा कोणीतरी येईल इथे तर तेव्हा हा निरोप त्या भगवंताचा खरा भगवंताचा निरोप त्याच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणारच नाही. मग तो भगवंत कसा आहे तर नैनन छिंदंती शस्त्राने, त्याला चेता येत नाही, तो पाण्याने भिजत नाही, तो डोळ्याने दिसत नाही आणि तो अव्यक्त आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार आणि जेथोनी चराचर हरिसी भजे. मग तो सर्वत्र भरलेला आहे. तरी पण काय झालेला आहे तो तरी या माणसाला या मनुष्य देहाला त्या भगवंताची ओळखच नाही. तो काय सांग त्याला तो फक्त देव देव करतोय. देव 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 करूनी शिनले माझे मन. आणि सगळीकडे जाऊ तिथे पाणी आणि पाषाण. म्हणजे तसं झालेलं आहे. आपण तीर्थाला जातो आणि नको नको तिकडे कुठे जातो, काशीला जातो आणि अजून कुठेतरी जातो. बऱ्याच ठिकाणी जिथे तीर्थ आहे तिथे आपण जायचं राहतो का? पण भगवंत भेटला का हो तिथे जाऊन? भेटला नाही ना. मग भगवंत काय आहे तर दगडाचाच बनवलेला भगवंत आहे. आणि तो कोणी बनवलाय? मनुष्यानेच बनवलेला आहे. मग त्यांनी एक कल्पना केली. कल्पना अविद्या त्याने झाला जीव माय उपाधी शिव बोले जेती. मग कल्पना करून त्यांनी तो निर्माण केला आणि जसं सांगितलं कोणीतरी वर्णन केलं तसा त्याला आकार दिला आणि त्या आकारालाच हा बोललेला आहे. मग आता तुम्ही बोलाल की या खांबामध्ये भगवंत नाही. मग तो खांबापुरतीच मर्यादित आहे का? खांब हा देव आहे, खांबामध्ये देव आहे पण खांब देव नाही. मग तो तेवढाच आहे का मर्यादित? नाही. मग सर्वत्र पसारा भगवंताचा आहे. मग अशी जरा पण जागा शिल्लक नाही की तिथे भगवंत नाही. म्हणून या भगवंताला जाणण्यासाठी त्या साधू संतांना शरण जायचं आहे. म्हणून नका काही करू संत संग धरा. आणि पूर्वीचा धोरा उगवेल. मग संत काय करतात ते नामस्मरण देतात आणि ते नामस्मरण कानामध्ये जेव्हा आलं की हा भगवंत हा देह म्हणजे हा साधक म्हणता येईल, हा शरणागती जातो तेव्हा ते सद्गुरू त्याला नाम देतात.
असं देतात का? असं तुम्ही कोणाचं चोरून ऐकलंय का नामस्मरण? कदापि नाही. आणि जरी ऐकलं असेल तर ते फलतृप्ती होणार नाही, कारण त्याच्यासाठी शरणागतीच लागेल. शरणच पहिले जावं लागेल. म्हणून जर आपल्याला कुठली विद्या जरी शिकून घ्यायची असेल, समजा आपल्याला आता ही माइंड सिस्टम जर शिकून घ्यायची असेल, तर ज्याला माहिती आहे त्यालाच शरण जावं लागेल, त्यालाच विचारावं लागेल. एखादी जर गाडी शिकायची असेल तर कशाला आहे? मोटर ड्रायव्हिंग स्कूल कशाला ओपन केलेले आहे? तिथे शरणागती करावी लागेल, तेव्हा तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल. मग हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी ते साधू संत आहेत. आणि साधू संत म्हणून काय करतात की साधू संत पण असेच करता येतील का? मग पाणी पिना छान के आणि गुरु करना पहिचान के. मग पाणी, जसं आपण पाणी कसं गाळून पितो, फिल्टर लावून पितो, बरोबर ना? घराघरामध्ये फिल्टर येतात कशासाठी? की नंतर आपल्याला बाधा नाही झाली पाहिजे. मग तसंच साधू संत सद्गुरू पण असे करावेत की त्यांनी जे ज्ञान दिलेले आहे त्याच्यापासून भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. नको ते आपल्याला घ्यायचंच नाहीये, की नको तिथे शरण जायचंच नाहीये. म्हणून साधू संतांना शरण जा. म्हणून काय करा की पहिले गुरु करावा बळकट, करावे त्याचे मनगट, प्रश्न विचारावे तो मी कोण आणि मग देव कोण. मग स्वतःची ओळख जो भगवंत करून देईल तो सद्गुरू. मग पहिली स्वतःची ओळख होते आणि मग भगवंत आहेस ना, भगवंत तूच आहेस. जर तुम्हाला आता सांगितलं तर बाबांना की तुम्ही भगवंत आहे, तर ऐकतील का? नाही ऐकणार, कदापि ऐकणार नाही. कारण ती भ्रांती आहे, त्यांच्या मनामध्ये भ्रांती आहे की अरे मी कसा देव होऊ शकतो? हा कालचा मुलगा बोलतोय की मी देव आहे, कसा होऊ शकतो मी देव? ही भ्रांती आहे. ही भ्रांती घालवण्यासाठी साधू संत आहेत. आणि ही भ्रांती साधू संत सहजरित्या, जसं पाण्यामध्ये शेवाळ आलंय, शेवाळ कोणामुळे आलंय? पाण्यामुळेच आलंय. मग ते शेवाळ बाजूला करायचं आहे, मग तेच काम करायचंय. मग पाणी, जसं जमिनीमध्ये पाणी आहे तर त्याला काहीतरी रीत आहे. मग ते पाणी, मग त्याच्यासाठी काय लागेल? संत रूपी पायाळू लागेल. तेव्हा तो सांगेल संत रूपी पायाळू की इथेच खण. मग तिथेच जर तुम्ही बोर लावली तर पाणी आल्याशिवाय गत्यंतरच नाही. पाणी आहेच ना, पण तुम्ही तुमच्या मनाने जर गेला, म्हणून मार्गी गेला तो तेथेची मुकला आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मग हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून भगवंतांनी काय सांगितलंय की माझं कर तू मन हे मीच करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मग तू काय कर, मन हे तुझं मन आहे ना, चंचल आहे, म्हणून तू मनाला माझ्या ठिकाणी लाव. मग मन एकदा का चिंतन लागलं, तुझं मनाचं चिंतन लागलं तर चिंतन चित्ताला जावी मनाची या मनाला आणि उन्मनीच्या सुखा आता पांडुरंग भेट देत असे. पांडुरंग काय आहे? तो तुम्हाला साक्षात तुम्हाला आतमध्ये अनुभवता येईल. मग हा श्वास चाललाय, हा कोणाच्या वाटे चाललाय? तर तो भगवंत येतोय जातोय, कळत नाहीये, कधी कळून घेणार? म्हणून हा कधी कळून घ्यायचा आहे आपल्याला? तर हा आपल्याला देवे दिला देव भजन गोमटा आणि तो या पाठा झाला पादिकेचा. दिले इंद्रिय हात पाय कान, मुख बोलाया वचन, तेने तू जोडशील नारायण, नासे जीवपण भवरोग. म्हणजे भवरोग आहेत हे आपल्याला लागलेले आहेत. आणि हे कशामुळे जातील? तर फक्त भगवंताच्या चिंतन आणि भगवंताच्या नामस्मरणाने. मग ते नामस्मरण एवढं सहज आणि सोपं आहे की ते साधू संतांकडून तुमच्यापर्यंत आलेलं आहे आणि त्याचं चिंतन तुम्हाला करायचं आहे. मग त्या चिंतनाने या मनाच्या विक्षेप, आवरण, मळ, तसंच आपल्या घरामध्ये या आई माता मंडळी आहेत, त्या काय करतात? सतत त्या झाडू मारत असतात. मग ते झाडू का मारणं गरजेचं आहे? कारण बाहेरून कचरा येतो. तुम्ही दार तर बंद जरी असलं तरी पण कुठून तरी त्याला मार्ग भेटत असतो आणि तो मार्गाच्या वाटे तो केर कचरा आपल्या घरात शिरत असतो. मग तो केर कचरा येऊ नये म्हणून आपल्याला सतत चिंतन करायचं आहे. मग चिंतन जेव्हा कराल तेव्हा त्या खऱ्या खऱ्या भगवंताची तुम्हाला ओळख होईल आणि तो भगवंताशी ऐक्य पावेल. तो सारखा सतत त्या भगवंताशी नामस्मरणाला बसलं की बसलं त्या भगवंताची लिंक लागेल. म्हणजे जसं आपण बोलतो ना, नामस्मरण केल्यानंतर कसा चेहरा टवटवीत दिसतो. अरे दिसायलाच पाहिजे, ते भगवंताचं नाम आहे. आपल्या आजूबाजूच्या गल्ली बोळ्यात कोणाचं तरी आहे का? नाही ना. म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे आणि ते नामस्मरण तुमच्या आमच्यापर्यंत या श्रीपाद बाबांच्या मार्फत पोहोचलेलं आहे. आणि याचा जसं बाबा सांगतात की ही कशी आहे? बोंब आहे.
बोंब वाजत असे बोंब न ऐकती कानी आणि हरी हरी न म्हणता तया थोर झाली आणि पण ही बोंब कशासाठी आहे या साधू संतांनी हे कशासाठी एवढं मांडलंय की जेणेकरून नवीन इथे कोणतरी आला असेल पाखरू किंवा पाखरू म्हणून आपण एखादा नवीन जीव इथे आला असेल की त्याला हा भगवंताचं भजन करणं किंवा त्याला आवड आहे पण त्याला ही हा मार्ग भेटलेला नाहीये मग ही बोंब सतत चालू आहे मग या बोंबनी तरी पण काय झालंय जर तो ऐकत नसेल तर तो काही त्याचा उपयोग नाही मग त्यांनी ते ऐकलं पाहिजे मग जसं रेल्वेमध्ये अनाउन्समेंट सतत चालू आहे मग जो दररोजचा जाणारी प्रवासी तो ऐकला किंवा नाही ऐकला त्याच्यासाठी नाहीच आहे कारण त्याने ऐकलं त्याचा उद्धार झाला आहे पण जो एखादा नवीन आला आहे प्रवासी त्याच्यासाठी हे चालू आहे हा खटाटोप या साधू संतांचा कशासाठी आहे की या जड जीवाचा उद्धार व्हावा आणि या जड जीवाचा उद्धार होण्यासाठी एवढी सगळी मांडियाळी यांनी रचवली आहे पण हेच साधू संतांना सांगायचंय की तुम्हाला भेटले मग तुमच्यापर्यंत ठेवायचंय का जसं आपल्याला एखादी नदी पार करून जायला नौका भेटलीये मग ती आपण नदी पार केल्यानंतर ती चालवून टाकायची का चालेल का कदापि चालणार नाही मग त्या वाटेने पुन्हा वाट सुरू येणारे आहेत मग त्यांच्यासाठी ती नौका ठेवली पाहिजे मग तसं हे साधू संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत हा मार्ग दिलेला आहे मग तो मार्ग तुमच्यापर्यंत ठेवायचा आहे का तो वाटच चालायचा आहे मग तसं या तुम्हाला परीस दिलाय परीस पण तो नुसता तुमच्याकडे ठेवून चालेल का कदापि चालणार नाही मग ते लोखंडाला त्याचा स्पर्श झाला पाहिजे सोनं करत गेलो पाहिजे आपण मग तसं या नामरूपी भगवंताच्या नामस्मरणाने काय होणार आहे ते सगळीकडे सोनं करायचं आहे मग ते आपल्याला सगळीकडे पोहोचवायचं आहे आणि मग त्याच्याने काय होईल की सर्वकडे भगवंताचं नामस्मरण नवे जेवढा जणांना जेवढा सांगता येईल तेवढा हा निरोप बाबांचा निरोप तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि या जड जीवाचा उद्धार झाला पाहिजे हेच साधू संतांचं काम होतं किंवा केलेलं आहे गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये मग काय केलं त्यांनी की या जड जीवाला सहज सांगितलं ना जड जीवाला काय केलंय सहज सांगितलंय काय आपल्या वाटेत किती सोपं करून सांगत आले बाबांनी एवढं सोपं सांगितलंय म्हणून ते आपल्याला ठसलं ना नाही तर ठसलं असतं का आणि सत्य आहे म्हणून जर सत्य नसतं तर कोणी विश्वास ठेवला असता का नाही मग तसंच झालंय पण सत्य सांगायला इथे सांगणारा गैरहजर आहे बाबांचे शब्द आहेत की सांगणारा गैरहजर आहे म्हणून तुका चाकून या सांगे माझा अनुभव आहे आम्ही म्हणून चाकलं पाहिजे पहिले मग ते नामस्मरण हे आपण तुम्ही आम्ही चाकलं मग ज्याने चाकलं नाही त्याला त्या भगवंताची प्राप्ती कशी समजेल किंवा तो भगवंत कसा आहे ते कळेल का विश्व व्यापक आहे ना भगवंत तुमच्या पुरता मर्यादित आहे का बाबांचे शब्द या आकाश तुमच्या पुरतं आहे नाकातली हवा तुमच्या पुरती आहे नाकातला प्रकाश तुमच्या पुरती आहे का जगभर आहे जगभर आहे की नाही मग तसं की हा जो भगवंताचं नामस्मरण आहे हे तुमच्या पुरती नाहीच आहे हे जगभर आहे आणि हे सतत चालू आहे मग हे फक्त तुम्ही घेताय आणि हे घ्यायलाच पाहिजे कारण हा कधी पण काळाची उडी या देहावर आहे कारण हा जन्माला आलाय म्हणजे आज ना उद्या हा मरणाला कारणीभूत होणार आहे म्हणूनच सावध व्हायचं आहे आपल्याला म्हणून आपलं लग्न लावलं म्हणजे फक्त बोलाबोलीचं आहे का जेव्हा आपलं लग्न लावलं तेव्हा मंडपात सर्व किती मंडळी येऊन आपलं लग्न लावलं गेलंय मग तेव्हा हे फक्त बोलाबोलीचं आहे का नाही ना मग तेव्हा काय केले सावधान केले की बाबा या तांदळासारखं हो तांदूळ का टाकतात तेव्हा लग्नामध्ये की तू तांदळासारखा संसार कर म्हणजे त्याच्यामध्ये असून सुद्धा नसल्यासारखा राहा हे शब्द कधी कळतात जेव्हा आपण हे करतो चिंतन करतो तेव्हा आपल्याला ते बाबांचे शब्द आहेत ना ते आता कुठेतरी कळतात म्हणजे एवढं आपण काय केलं की नुसतं बोलाबोलीसाठी लग्न आहे का नाही ना मग ते तांदूळासारखं हो म्हणजे बीज भाजूने केली नाही आणि आम्हा जन्म मरण नाही म्हणजे तुम्हाला जेव्हा नामरूपी नामस्मरण जे दिलंय अरे तेव्हाच तुमचा उद्धार झालाय साधू संतांना जेव्हा तुम्ही शरण गेले तेव्हाच तुमचा उद्धार झालाय आणि मग ह्या शरणागतीमुळे त्या भगवंताची खऱ्या भगवंताची ओळख झालेली आहे म्हणून सावध हो रे बाप्पा काळ लागलाय बाप्पा हा काळ कधी पण आपल्यावर आवाहन करेल आताच बघितलं तर त्या दिवशी एक असं सांगतो
की कानावर आलेली गोष्ट की तो मुलगा, लहान मुलगा आणि 3 मुलं जात होती आणि त्यांनी हात केला जाण्यासाठी की बाबा मला म्हणजे लिफ्ट द्या म्हणून, मला तिथपर्यंत सोडा. पण त्या टेम्पो मध्ये काय होती, एकच जागा होती आणि मुलं होती 3. मग त्याने काय सांगितलं, एकच बसू शकतो. आणि काय झालं, तो बसणारा होता एकटा, तो बसला आणि पुढे जाऊन त्याच गाडीचा ऍक्सिडेंट झाला. तो मुलगा तिथे ऑन द स्पॉट मेला आणि ती 2 मुलं वाचली. मग काय झालंय, असं अशा प्रकारे काळ हा कधी पण म्हणजे गर्भामध्ये असल्यापासून काळ आपल्या मागे लागलेला आहे. मग त्याच्यासाठी त्याला तो कधी आपल्यावर झडप घालेल. मग याच्यासाठी सावध व्हायचंय आणि शरण व्हायचंय त्या भगवंताला, त्यांना साधू संतांना शरण व्हायचंय. आणि म्हणून काय सांगितलंय, म्हणून अर्जुना मी नसं ऐसा कवन ठाव असे परी प्राण्याचे देव कैसे न देखती माते. मग त्या आईला, त्या भगवंताला ओळखून घ्यायचं आहे. तुम्ही जशी नदी आहे, नदी ती कुठून वाहते, डोंगर कपाऱ्यामधून वाहत 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 काय जे भेटेल तिला ती घेऊन कुठे होते, समुद्राला भेटते. मग तसं तुम्ही आम्ही कुठून आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासाठी, बरोबर. मग आपण वैकुंठवासी भगवंताच्या इथूनच आपण आलेलो आहे आणि आपल्याला पुन्हा कुठे जायचंय, भगवंतापाशीच जायचं आहे. मग तो भगवंत पहिले समजला पाहिजे, जाणून घेतला पाहिजे. हा मग या जीवाचं तेच झालेलं आहे की हा जाणून घेत नाही, हा विचार करत नाही, सांगितलेलं या कानाने ऐकतोय आणि त्या कानाने सोडून देतोय. म्हणून त्याची कुठेतरी फसगत होते. म्हणून धरा बळकट भाव, हा म्हणून बळकट भाव करून आपल्याला त्या साधू संतांना विचारायचंय. आणि हा सोपा सुलभ मार्ग त्या साधू संतांनी तुम्हाला आम्हाला दिलेला आहे. मग अशाच प्रकारे या देवाचं चिंतन, त्या नामस्मरण, नाम कसं आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. हा ते नामस्मरण करताना ते एवढं मोठं आहे की ते गगनाला पण भिडेल एवढं, गगनाहुनी वाढ, त्याची मर्यादाच आपण हे करू शकत नाही. मग ते नाम आपल्यापर्यंत आलं पाहिजे. गगनाहुनी वाढ नाम आहे, नामा परते साधन नाही, जे तू करशील अनेक काही. अरे हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. काय एवढं साधू संतांचा अट्टास आहे की नामच घ्या. नाम का सांगितलंय, तिथे पण भ्रम झालाय की नाम काहीतरी वेगळं आहे आणि नावालाच नाम समजत आले. पण तिथे पण भ्रम आहे की जे नाव ठेवलेलं आहे, ज्याच्या नावे हाकामारी, ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे. जर आता माझं नाव वैभव ठेवले माझ्या आई बाबांनी, आणि जर मला कोणीतरी तुकाराम आणि सकाराम मला हाक मारत असेल तर मी त्याला हो देईल का, कदापि देऊ शकत नाही. कारण मला काय झाले, भ्रम झालाय की आता मला या देहाला नाव ठेवलेलं आहे हे वैभवच आहे. हे मला लहानपणापासून माझ्या माइंड मध्ये फिट झालेलं आहे की माझं नाव वैभव आहे. मग मला कोणी पण कुठल्या पण नावाने हाक मारली तर मी तिथे लक्षच देणार नाही. पण वैभव जर हाक मारली तर मी नक्की लक्ष देईन. मग तसंच झालंय, हाकामारी ज्याच्या नावे त्याचं नावच नाही ठावे. मग तसं त्या भगवंताचं नाव काय आहे, तर नाव म्हणजे तेच भगवंताचं नाव. आणि काय सांगितलं, भगवंत चराचरामध्ये आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. अरे मैं गुलाम तेरा. मग त्याचं वर्णन करता येईल का. मग गणपती आपण बोलतो, मग पहिल्या ओळीमध्ये माऊलींनी सांगितलंय, सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जी वस्तूच पुरे अनिशी ती वस्तू कमी, ती वस्तू मीच आहे ना. आणि पहिल्या अध्यायामध्ये सांगितलंय, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा, देवा तुझी गणेशू आणि सकलांत मती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी जोडी. सर्वांच्या हृदयामध्ये जो प्रकाशमान आहे असा तो गणपती, तर त्याला भजायला सांगितलंय. आणि आज या गणपतीच्या निमित्ताने, आज गणपती महोत्सवाच्या निमित्ताने हा अखंड नाम सप्ताह आहे. मग खऱ्या गणपती काय आहे, मग तो कधी आहे, तो शंकर आणि पार्वतीच्या लग्न अगोदर पासून आहे. मग तो तेव्हाही होता, आजही आहे आणि पुढे देखील राहणार आहे. मग तसंच मग त्या गणपतीला आपल्याला जाणून घ्यायचंय. तो गणपती सर्वांच्या चराचरामध्ये आहे. जसं सूर्य एक आहे पण सूर्याची किरण सर्वकडे आहे, मग तसं भगवंत जरी एक आहे पण ही सगळी रूप ही भगवंताचीच आहे. ह्या रूपाचा कधीतरी नाश होणार आहे हे माणसाने फक्त लक्षात घेतलं पाहिजे. काय की या रूपाचा नाश एक ना एक दिवस आहे.
अविनाशाशी नाश कैसा, वाराणसी तीर्थक्षेत्र, वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे, अविनाशाशी नाश कैसा, पण जो अविनाशी जो असा भगवंत आहे त्याचा नाश कधी होणार नाहीये. मग तो तेव्हा काल देखील होता, आज देखील आहे आणि उद्या देखील तसाच राहणार आहे. बरोबर. मग तसंच आपल्याला तर साधू संतांनी केलेला आहे, आपला जो भ्रम आहे तो काढून टाकलेला आहे. मग साधू संत काय सांगतात की हा गणपती मग जो नाही पैसविला नाही घडविला, आणि मग तसा तो बसवलेला नाही, त्याला घडवलेला नाही, मग त्याला आकार नाही, उकार नाहीये, त्याला वर्ण नाहीये, त्याला डोळे नाही, त्याला कान नाही, मग तो असा भगवंत जाणा ना. असा भगवंत जाणण्यासाठी हा नरदेव करा दिलेला आहे. आणि हेच आपण जाणत नाहीये. पण आपण काय करतोय की भगवंताची ती प्रतिमा आपल्या तयार करतोय आणि त्याला भजत बसलेलो आहे. पण तिथे भगवंत नाहीये का? आहे, पण त्याच्यामध्ये देखील आहे. पण जो आपल्या श्वासावाटे जो चाललेला आहे भगवंत, हे जा करतो आहे, त्या भजन आपलं त्या श्वासावाटे झालं पाहिजे. आणि साधू संतांची तीच रीत आहे की श्वासाने भजन कर रे गडारे, श्वासाने भजन कर. मग श्वासाने त्या भगवंताचं भजन झालं पाहिजे. अरे कंठ न हले मुख न हले, जीवान स्मरे राम, हम बैठे आराम, हमारा जप करे आत्माराम. ही मांडीवेळी कधी समजेल? जेव्हा साधू संतांच्या नतमस्तक व्हाल, तेव्हा हे साधू संतांचं तुम्हाला आम्हाला तत्वज्ञान कळेल. मग त्याच्यासाठी शरणागती, जसं मोठे महापूर येतो तेव्हा काय होतं, ती झाडे सगळीच्या सगळी मुळासकट वाहून जातात आणि तेथे काय होतं, ढवाळे वाहतात. मग ढवाळे नतमस्तक होतात तेव्हा कुठे ते तसे पुण्यानंतर चालू राहतात. ते जातात का वाहत त्या नदीच्या ओखामध्ये नाही जात, कदापि जाणार नाही, कारण त्यांनी शरणागती केली. मग तसं धरावे पायाआधी संतांचे. मग संतांना शरण गेलं पाहिजे. मग संत आपले काय जागोजागी आहेत ना. विचारा फक्त तुम्हाला जे आपल्या मनात जी शंका येते किंवा काय येतंय ना, ते इकडे मंडळी बसलेली आहेत, त्यांना विचारा. मार्गदर्शन करणारे आपल्या इथे बरेच आहेत. आणि आनंद संप्रदायामध्ये श्रीपाद बाबांनी असे तयार करून ठेवले की इथे नवे श्रीपाद बाबाच आहेत. सगळे श्रीपाद बाबांनी सांगितले ना की इंजिनच बनवले, आम्ही डब्याचं कामच करत नाही, डबे बनवण्याची फॅक्टरीच नाहीये, आम्ही इंजिनच बनवले. मग तसं श्रीपाद बाबांनी हा निरोप तुमच्या आमच्यापर्यंत ठसून दिलेला आहे एकदम, की बाबा की असा भगवंत आहे आणि तो चराचरामध्ये व्यापक दिव्य व्यापक आहे. आणि त्या भगवंताला जसं आता एक उदाहरण की जसं आपण काय करतो की भ्रम काय झालंय बघा, की कबीरदासांचं एक आहे की नथनी दिनी यार ने तो चिंतन करे बार बार और नाक दी जिस करदार ने उसको दिया विसार. म्हणजे ज्याला जसं ती नवीन मुलगी असते, जसं कबीरदास महाराज असे रस्त्याने चाललेले असतात आणि त्यांना ती एखादी नवीन मुलगी जिचं लग्न झालंय ती दिसते आणि त्यांच्या त्या मुलींच्या किंवा त्या बायांचं ऐकायला येतं त्यांना कबीरदास महाराजांना की बाबा यांचं काय चाललंय बोलणं. ती दाखवत असते तिच्या मैत्रिणींना सवंगडींना की बाबा मला माझ्या होणाऱ्या धर्म पतीने ही मला नथनी दिली आहे, नथनी. आणि ती सारखी सांगते ही एवढी आहे, एवढी सोन्याची आहे, एवढी आहे, असं तसं करून तिचं वर्णन करून सांगते. ती वर्णन करते एवढं तिचं की त्याच्यामध्ये मग्न होऊन जाते. आणि मग्न झाल्यानंतर ती सगळे त्या सवंगडींना पण ते आनंद करून टाकते. मग तेव्हा कबीरदास महाराज तिथे जातात आणि सांगतात, अरे नथनी दिली यार ने तो चिंतन करे बार बार, अरे जिसने नाक दिया करदार ने उसको दिया विसर. म्हणजे त्या भगवंताने ज्याने नाक दिले तुला त्याला विसरलीस तू. मग तसंच आपलं काही माझं झालंय किंवा आपल्या सामान्य जीवाचं झालेलं आहे की ज्याने भगवंताने एवढा सुलभ असा कोणता हा नरदेव दिलाय, पण हा काय करत बसलेला आहे, त्याला सवरत बसलेला आहे, त्याचाच नट्टापट्टा करत बसलेला आहे, त्याला कसा सवरायचा. अरे पण आतून हा साबण काय करणार आहे, वरून नुसता लावून आतून शुद्ध झाला पाहिजे ना, आतमधून शुद्ध झाला पाहिजे. आणि ते आतमधून शुद्ध होण्यासाठी की त्या साधू संतांची मांडी आली आहे, साधू संतांना तो मार्ग विचारायला पाहिजे, कोणाला पण विचारून चालणार नाही. मग आतून शुद्ध व्हायला पाहिजे आणि त्याचा भाव निष्ठ पाहिजे. मग काय केलं पाहिजे, भाव कसा आहे
भाव दिला पाहिजे भगवंताला. भगवंताला काही नारळ हा काय लागत नाही. भगवंताला शुद्ध शुद्ध ज्याचा भाव दुरा नाही त्याची देव, दुरी नाही देव त्याची. म्हणजे शुद्ध ज्याचा भाव असेल तर भगवंत जवळच आहे ना. मग सांगितलंय का देवाचा पत्ता काय सांगितलंय की देव स्वतःच्या आतमध्ये हा देव नसला नाना परी आणि भरोणी उरला चराचर. हा देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. मग देव कुठे आहे तर हृदयामध्येच आहे आपल्या. पण आपण कुठे शोधतोय सगळीकडे रानावनात भटकायला जातोय आणि त्या भगवंताला तरी भगवंत काय भेटत नाही. मग त्याच्यासाठी फक्त शरणागती आहे आणि ती शरणागती साधू संतच आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी आणि माऊलींनी एवढं कशासाठी करून ठेवलंय. त्यांना कमी हाल झालेत का. ज्ञानेश्वर माऊलींनी तर त्यांनी तर शपथ केली जो जे मानशील तो ते लाभो प्राणी जात. अरे प्राण्याला जे काय या पृथ्वीवर जेवढे प्राणी आहेत त्याला जे पाहिजे ते मिळू दे. हे भगवंताजवळच्या माऊलींनी 16व्या वर्षात 18व्या वर्षामध्ये भगवंताकडे मागणी मागितली आणि आज आपली 40 जातात 20 जातात 50 जातात तरी देखील आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी किंवा भगवंताचं खरं खरं रूप स्वरूप बघण्यासाठी आपला हा देह आपण असाच वाया घालवतोय किंवा इथे यायला मागत नाहीये. आज तेच जर लग्न कार्य असू दे डीजे असू दे आज तिथे माणसं जास्त जातील. पण आज आपल्या एरियामध्ये इथे एवढं नामस्मरण अखंड हरिनाम सप्ताह आहे पण मंडळी कमी आहे. खंत वाटते. कारण का कारण हा खरा मार्ग आहे आणि या मार्गाला वंचित आहेत. हा देह प्राणी वंचित आहे. या वंचित असल्या कारणाने ह्याला खरा मार्ग कधी पडणार यांनी समजून नको घ्यायला का. तर याच देहामध्ये आपल्याला याचं साधन या देहाचं साधन म्हणून आपल्याला ते भगवंताचं साध्य करून घ्यायचं आहे. त्या हरिनामाचं एकरूप होऊन जायचंय आणि त्या हरिनामाशी एकरूप झाल्यानंतर सर्वीकडे आनंद आहे. म्हणून आनंदले मन आज आनंदले मन. मग काय होईल सगळीकडे आनंद आहे. मग कुठे दुःख आहे का. मग संसारामध्ये काय आहे तर दुःख यातना सगळंच आहे. म्हणजे संसारामध्ये आपण किती चांगला प्रयत्न केला किती आपण संसार चांगला काढण्याचा प्रयत्न केला तरी दुःख मोकांडी आल्याशिवाय राहतच नाही येतच. मग ते टाळण्यासाठी आणि मग ते तर कर्म आहे. पण जेव्हा साधू संतांच्या मार्गावर आपण चालतो तेव्हा मग त्या दुःखाला देखील आपण संखरपणे सामोरे जातो. ही त्या साधू संतांची त्या नामाची पावर आहे. मग त्या नामाने फक्त पावरच नाही भेटत. अरे नुसतं चिंतनाला जर बाजूला नामधारक आपण चिंतनाला बसल्यानंतर एकाचा एक करंट लागत जातो. तशी वायर मध्ये करंट आहे. जेव्हा हात लावल्यावर आपण हात लावा गुदगुल्या होतील का नाही ना. मग करंटच लागेल. मग तसा त्या नामाचा पावर आहे ती करंटच आहे. मग त्या नामाने काय होतं नाचे गाय ओढे आपुलिया छंदे आणि मनाची आवडे मनाची आनंदे आवड. मग तसं मग ते नाचतो गातो उड्या मारतो. मग काय होतंय तो त्याला काय होतंय अश्रू पार होतात. त्या नामस्मरणाने तो भगवंताचं एवढं चिंतन करतो. तो भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. जे सद्गुरूंनी दिलेलं आहे कानामध्ये जे पेरले कानी कुंकीला वारा आणि देहभाव विसरला सारा. मग तसा कानी पेरल्यानंतर ते उगवल्याशिवाय राहील का. मग तो नामस्मरण करत करत त्याला तो आवड लागते. त्या नामस्मरणाची चिंतनाची आवड लागते आणि तो सतत कीर्तन सतत प्रवचन जसं भेटेल तसं तो त्या भगवंताच्या जसं ऐकायला भेटेल तसं तो त्या ओढीवर जात असतो. जसं ते फुलपाखरू किंवा मकरंद कसे गोळा करायला जातात तसा तो भगवंताचं कुठून भेटेल तो श्रवण करायला जात असतो. त्याला कानावर फक्त पडलं की बाबा आज अनिल भाऊंचं कीर्तन आहे तो चालला तो थांबणारच नाही. मग तसंच तो काय करतो की सर्वीकडे जायचा प्रयत्न करत असतो आणि जेवढं भगवंताचं नामस्मरण करता येईल आणि तो त्या मांडियाळीमध्ये बसत असतो. मग तसंच मग हा काय झालाय पण हा फक्त विषयांचा पडी काढू आणि थोडं परमार्थ लागे तोडू. मग तो विषय तर तोडू तो या जीवाशी झाला. मग तो कडू विषय का लागतोय कारण त्याला माहिती नाहीये. हा अज्ञानाची संगत यांनी धरली म्हणून सांगितले की सज्ञानाची संगत करा. संगत कोणाची करायची तर सज्ञानाची करायला सांगितली. मग साधू संतांनी श्रीपाद बाबांनी आपल्याला सहज सांगितलंय की नका काही करू संत संग धरा आणि पूर्वीचा दोरा उगवल्याशिवाय राहील का नाही राहणार.
म्हणजे नामस्मरणाने काय होतंय की तो सतत नामस्मरण घेतो आणि मग त्याला अंगाला रोमांच येतं. नैनी नीर लोटे आणि कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे हृदय प्रकटे राम रूप. म्हणजे भगवंताचं स्वरूप रूप तुमच्याच हृदयात प्रकट होतंय. सात्विका भरणे, रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी, स्वरूप देखे नेत्री आणि अश्रू त्या भीतरी वाहताती. आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाक्य फुटी धरणे राही. टाकी श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा, स्वरूप हे एका मिळवणी. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता, देव कृपा करी. अरे तेव्हाच देव कृपा करतो. हे अष्ट सात्विक भाव झालेच पाहिजे, त्याशिवाय देवाला पण बाकी काय कामधंदे नाही. देव तेव्हाच तुमच्या इथे येणार आहे अष्ट सात्विक. नाहीतर बोले ढोंगी मी येणार नाही, काय मला काय वेळ नाही का, दुसरी कामं नाही, असं भगवंत सांगेल. तर त्याच्यासाठी काय अष्ट सात्विक भाव झाले पाहिजे. तेव्हाच कुठे सांगता येईल की हा खरा भक्ती मार्गाला लागला, नाहीतर तुम्ही ढोंगच करताय सांगेल. मग तसा जर तुम्हाला अष्ट सात्विक भाव व्हायचे असेल तर त्या साधू संतांचं, त्या भगवंताचं खरं नाम तुमच्यापर्यंत आलं पाहिजे. बाकी हे जे आहेत ना, हे नाम नाहीयेत, हे काय मंत्र तंत्र आहेत. म्हणून सांगितलंय मंत्र तंत्र उपदेशी ऐसे गुरु आहेत ऐको घरी, पण शिष्याशी सदवस्तू मिळवणी देती, त्याची श्रीकृष्ण माहिती सद्गुरु. मग असंच पुरावे दिलेत का? साधू संतांनी असंच लिहून ठेवलंय का? फक्त बोलाबोलीच आहे का? नाही ना. हे जर नसतं दिलं ना तर आज आपल्याला व्यासपीठावरून सांगता पण आलं नसतं. यांनी आपल्याला बोलून सुद्धा नसतं दिलं. हे धर्म मार्तंड आहेत ना यांनी, कारण हे यांनी यांचं पोट भरण्यासाठी केलेलं आहे सगळा खटाटो. कसं पोट भरता येईल याच्यावर यांनी हे देवाचं हे करून ठेवलेलं आहे. आणि हे पोट भरण्यासाठी माध्यम म्हणून एक केलेलं आहे. पण माझ्या साधू संतांनी तसं केलं नाहीये. माझ्या साधू संतांनी त्यांच्यापर्यंत जो निरोप आलाय तो तसाच्या तसा तुमच्यापर्यंत दिलाय. आणि मग तुम्ही काय करताय? आणि आपण काय करतोय? मग आपल्याला देखील सांगायचं आहे ना. जेव्हा सांगू तेव्हा पटवून देऊ समोरच्याला. मग बी पेरलं तर उगवणार आहे, आणि जर नाही पेरलं तर कसं उगवेल? दगडाच्या खाली लावून चालेल का? दगडावर पेरून होईल का? मग इथे काय नामस्मरणाने काय होतं? दगडाला पण पाझर फुटतोय. नाम तुझे नारायणा थोडी पाषाणाला पाना. मग नाम तुझे रे कसं आहे ते नाम? तिच्या दगडाला देखील पाझर फुटतोय. मग तुम्ही आम्ही तर काय माणसं आहेत ना, मग माणसाला पाझर फुटणार नाही. अरे आळंदीमध्ये त्या रेड्यामुखी वेद बोलविला. त्या संतांनी, साधू संतांनी, ज्ञानेश्वरी माऊलींनी काय केलं? ज्ञानेश्वर माऊलींनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तर तो रेडा बोलायला लागला. अरे मग तुमच्या आमच्यावर कोणी हात ठेवलाय? अरे श्रीपाद बाबांनी हात ठेवलाय. मग तुम्ही आम्ही काय बोलणार का? मग आज हे काय? आज कोणामुळे बोलतोय? तर त्या साधू संतांची कृपा झाली, संत कृपा झाली, इबारत फळाली, आणि संत कृपा झाली, वाचा बोलायला लागली. मग कधी वाचा फुटते? या साधू संतांच्यामुळे वाचा फुटली. हा अनुभव जेव्हा येतो तेव्हा हा सांगतो ना की माझा अनुभव आहे अंगे. मग तर फक्त तुकाराम महाराजांना अनुभव आला का? नाही ना, तुम्हा आम्हाला देखील आलाय. मग माझा अनुभव आहे. जसं तुम्ही भात वरण खाल्ल्यानंतर सांगता की चांगलं लागलं, सांगता की नाही? किंवा चांगलं असेल तर चांगलंच सांगणार, पण अनुभव नसेल तर ज्याने अनुभवच घेतला नाही, ज्याने भात वरण खाल्लाच नाही, तर त्याला विचारा तो अनुभव सांगेल का? कदापि सांगणार नाही. मग तसं तुम्ही चाखलं, त्या साधू संतांचं ऐकलं, नवे माझ्या श्रीपाद बाबांचं ऐकलं, म्हणून कुठेतरी मिळत असता. माऊली आज श्रीपाद बाबा नसते ना तर आज खरं सांगतो, आज या जीवाला काही कळलं नसतं. हा काय परमार्थ आणि काय भगवंत आणि काय. आज या श्रीपाद बाबांच्या कृपेने आज मला साधू संत भेटले, आज माझे गुरुवर्य मंडळी मला भेटली. आज खरं सांगतो, आज म्हणजे कधी आता कधी खरं सांगतो की म्हणजे स्वप्नामध्ये देखील येत नव्हतं असं काही. पण आज कधी असं स्वप्नामध्ये देखील असं वाटतं की आता पण कीर्तनात आहे. नवे माझे खरंच सांगतो ना की जय हरी सुद्धा माझ्या स्वप्नात आलेत का त्या दिवशी.
आज नानांची भेट झाल्यानंतर आज मी पहिल्यांदा गेलो नानांबरोबर या मंडळी बरोबर, पण मला समजत नव्हतं की, कारण मी नवीन होतो. जसं बाबा सांगतो दृष्टांत की मी नवीन लग्न केलेलं, नवीन नवरी होतो, मग तसं मी पण या ह्याच्यामध्ये नवीन होतो. मला माहिती नव्हतं की काय की बाबा आज म्हणजे मिठा मारून का रडतात, नाना आले की काय एवढी तळमळ होते. देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. सचिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज, सचिदानंद माने बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदेव बाबा महाराज की जय. आप अपने गुरु की जय. आता विश्वात्मके देव ये देवादित्य तोषावे, तोषोमरी मद द्यावे पसा